तो या महान गुरुचा अपमान होईल। आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या चरणी कायम मस्तक ठेवलं, एक नेते म्हणून, एक गुरु म्हणून। मी नेहमी म्हणतो असा गुरु होणे ना, झाले बहु होतील बहु, परंतु या सम हाच महाराष्ट्र घडवला, लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत फुलवली, निष्ठेची मशाल दिली, आणि ती आजही ते जरी आमच्यात नसले तरी आज आम्ही ती मशाल, ती ज्योत पेटत ठेवलेली आहे, आणि ती पेटत ठेवू हीच आमची त्यांना गुरु दक्षिणा किंवा गुरुवंदना आहे। गुरुपौर्णिमा निमित्तच धर्मवीर 2 या चित्रपटाच्या टीझरचं लॉन्चिंग केले, मात्र त्या टीझरमध्ये जे डायलॉग आहे ते पासा राजकीय हेतून हे डायलॉग असल्याचं पाहायला मिळतं। बघा, आम्ही सन्मान्य आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो, जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत, पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे। आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल। आज गुरुपौर्णिमा आहे, बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जगा। जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे, आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे। आनंद दिघ्यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही। हिंदुत्वाची गोष्ट सांगितली गेली साहेबांच्या, हिंदुत्वाची गोष्ट कशात? चित्रपटात। कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला। आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं, आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, ते का वेगळं हिंदुत्व नव्हतं। आनंद दिघे ह्यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं। त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, पण टिंबे नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व, असं काही झालं नाही। ह्या वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत, त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही। हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत, भंपक आहेत, बरं का। आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा याआधी निर्माण, जसं काश्मीर फाईल असेल, ताशकंद फाईल असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले, असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले, ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। तर या पिक्चरमध्ये सामन्याचा उल्लेख झाला तर काय वाटतं पॉझिटिव्ह? बघा, जे खोटंच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची? मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवलेला आहे। आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका आहेत, खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे, आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत। त्याच्यामुळे आनंद दिघे यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा। हाँ बताइए, हो गया। बघा,
अमित शहा येतील किंवा अन्य कोण येतील, पुण्यात येतील, मुंबईत येतील, अन्य ठिकाणी जातील, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत, रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत. मणिपूर अजून पेटलेलंच आहे. उत्तर प्रदेशमधली कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात, हे चित्र काही चांगलं नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा. काल पुण्याच्या बैठकीमध्ये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनना बोलवा. या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, या तिघांच्या महाविकास आघाडीचंच सरकार येईल, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. धर्मवीर का नाम लेने का उनको कोई नैतिक अधिकार नहीं है. आनंद दिघे जी एक ईमानदार निष्ठावान शिवसैनिक रहे, हमेशा बाला साहब ठाकरे के साथ उनकी वफादारी रही. ऐसे आनंद दिघे जी का नाम लेकर कोई राजनीति करता है तो बेईमानी है. उनके नाम से सिनेमा निकालना और उनके मुंह से जो झूठ ये लोगों ने फैलाया है उनको एक सत्य का मुलामा देना ये गलत है. ऐसे सिनेमे आते चले जाते हैं, ऐसे बहुत सिनेमे आए ना, बीजेपी स्पॉन्सर्ड, ताशकंद फाइल, क्या कश्मीर फाइल्स, ऐसी बहुत सी फाइल्स आई और बंद हो गई. लोगों ने पैसा कमाया, चला गया. सर, चुनाव को नजर रखते हुए ये मूवी बनाई, ये चुनाव का ही है. ये बेईमान लोग हैं, ये बेईमान लोगों को ईमानदार आनंद दिघे जी का नाम लेने का कोई हक नहीं है. आनंद दिघे जी ने हमेशा बाला साहब ठाकरे के साथ वफादारी रखी, उनके हिंदुत्व को आगे लेके गया. बाला साहब ठाकरे और आनंद दिघे ये गुरु शिष्य की जोड़ी थी. ठीक आहे. सर अमित शाह ते आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजलं की एक गुरु आयुष्यात असायला हवा, जो आमचं बोट धरून आम्हाला पुढे नेईल. ज्ञान शहाणपण, स्वाभिमान, निष्ठा, इमान याबाबत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करेल. आणि नुसतं मार्गदर्शन नाही तर माणसांची जपणूक आणि घडवणूक कर, हे शिवसेना प्रमुखांनी केलं. म्हणून आज आमच्यासारखे जे लोक तुमच्यासमोर उभे आहेत एका निष्ठेनं ते दिसत आहेत. महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे गुरु होते. पण त्यातून काही नासके आंबे निघाले आणि ते बाहेर गेले. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणून त्यांचे फोटो लावू नयेत. तो या महान गुरुचा अपमान होईल. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या चरणी कायम मस्तक ठेवलं, एक नेते म्हणून, एक गुरु म्हणून. मी नेहमी म्हणतो असा गुरु होणे ना, झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच. महाराष्ट्र घडवला, लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत फुलवली, निष्ठेची मशाल दिली आणि ती आजही
ते जरी आमच्यात नसले तरी आज आम्ही ती मशाल, ती ज्योत पेटत ठेवलेली आहे आणि ती पेटत ठेवू हीच आमची त्यांना गुरु दक्षिणा किंवा गुरुवंदना आहे. राहुल सर, गुरुपौर्णिमा निमित्तच रणबीर 2 या चित्रपटाच्या टीझरचं लॉन्चिंग केलं. मात्र त्या टीझरमध्ये जे डायलॉग आहेत ते पासा राजकीय हेतूनं हे डायलॉग असल्याचं पाहायला मिळतं. बघा, आम्ही सन्माननीय आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरत आहेत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत. पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे. आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. आनंद दिघ्यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाची गोष्ट सांगितली गेली आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट कशात? त्या चित्रपटात. कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं, आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. ते का वेगळं हिंदुत्व नव्हतं. आनंद दिघे ह्यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, पण टिंबे नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही. ह्या वेगळ्या चुली ज्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही. हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत, भंपक आहेत बरं का. आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा याआधी निर्माण, जसं काश्मीर फाईल असेल, ताशकंद फाईल असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर या पिक्चरमध्ये सामन्याचा उल्लेख झाला तर बघा, जे खोटंच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची? मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवलेला आहे. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका आहेत. खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे. आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकावायचे आहेत. त्याच्यामुळे आनंद दिघे यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा. सर, हिंदी में बताइए, हो गया. हिंदी में जानना अधिवेशन आहे. अमित शाह पुण्यामध्ये आले. बघा, अमित शहा येतील किंवा अन्य कोण येतील, पुण्यात येतील, मुंबईत येतील, अन्य ठिकाणी जातील, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत, रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत. मणिपूर अजून पेटलेलंच आहे. उत्तर प्रदेशमधली कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात. हे चित्र काही चांगलं नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं
तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा. ची काल पुण्याच्या बैठकीमध्ये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनना बोलवा. या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, या तिघांच्या महाविकास आघाडीचंच सरकार येईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. धर्मवीर मूवी रिलीज की. धर्मवीर का नाम लेने का उनको कोई नैतिक अधिकार नहीं है. आनंद दिघे जी एक ईमानदार निष्ठावान शिवसैनिक रहे, हमेशा बाला साहब ठाकरे के साथ उनकी वफादारी रही. ऐसे आनंद दिघे जी का नाम लेकर कोई राजनीति करता है तो बेईमानी है. उनके नाम से सिनेमा निकालना और उनके मुंह से जो झूठ ये लोगों ने फैलाया है उनको एक सत्य का मुलामा देना ये गलत है. ऐसे सिनेमे आते हैं चले जाते हैं, ऐसे बहुत सिनेमे आए ना, बीजेपी स्पॉन्सर्ड, ताशकंद फाइल, क्या कश्मीर फाइल्स, ऐसी बहुत सी फाइल्स आई और बंद हो गई. लोगों ने पैसा कमाया, चला गया. सर, चुनाव को नजर रखते हुए ये मूवी बनाई. ये चुनाव का ही है. ये बेईमान लोग हैं, ये बेईमान लोगों को ईमानदार आनंद दिघे जी का नाम लेने का कोई हक नहीं है. आनंद दिघे जी ने हमेशा बाला साहब ठाकरे के साथ वफादारी रखी, उनके हिंदुत्व को आगे लेके गया. बाला साहब ठाकरे और आनंद दिघे ये गुरु शिष्य की जोड़ी थी. ठीक आहे. सर, अमित शाह ते आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजलं की एक गुरु आयुष्यात असायला हवा जो आमचं बोट धरून आम्हाला पुढे नेईल. ज्ञान शहाणपण, स्वाभिमान, निष्ठा, इमान याबाबत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करेल. आणि नुसतं मार्गदर्शन नाही तर माणसांची जपणूक आणि घडवणूक कर, हे शिवसेना प्रमुखांनी केलं. म्हणून आज आमच्यासारखे जे लोक तुमच्यासमोर उभे आहेत एका निष्ठेनं ते दिसत आहेत. महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे गुरु होते. पण त्यातून काही नासके आंबे निघाले आणि ते बाहेर गेले. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणून त्यांचे फोटो लावू नयेत. तो या महान गुरुचा अपमान होईल. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या चरणी कायम मस्तक ठेवलं, एक नेते म्हणून, एक गुरु म्हणून. मी नेहमी म्हणतो असा गुरु होणे ना. झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच. महाराष्ट्र घडवला, लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत फुलवली, निष्ठेची मशाल दिली. आणि ती आजही ते जरी आमच्यात नसले तरी आज आम्ही ती मशाल, ती ज्योत पेटत ठेवलेली आहे. आणि ती पेटत ठेवू हीच आमची त्यांना गुरु दक्षिणा किंवा गुरुवंदना आहे. राहुल सर, गुरुपौर्णिमा निमित्तच धर्मवीर 2 या चित्रपटाच्या टीझरचं लॉन्चिंग केलं. मात्र त्या टीझरमध्ये जे डायलॉग आहेत ते पासा राजकीय हेतूनं हे डायलॉग असल्याचं पाहायला मिळतं. बघा, आम्ही सन्मान्य आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरत आहेत,
सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत, पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे. आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. आनंद दिघ्यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाची गोष्ट सांगितली गेली साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट कशात? त्या चित्रपटात आणि कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं, आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, ते काय वेगळं हिंदुत्व नव्हतं. आनंद दिघे ह्यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, पण टिंबी नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व, असं काही झालं नाही. ह्या वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही. हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत, भंपक आहेत बरं का. आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा याआधी निर्माण, जसं काश्मीर फाईल असेल, ताशकंद फाईल असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर या पिक्चरमध्ये सामन्याचा उल्लेख झाला तर तुमचा निर्णय होऊ शकतो. तर काय वाटतं तुम्हाला पॉझिटिव्ह? बघा जे खोटंच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची? मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवलेला आहे. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका आहेत. खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे. आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकावायचे आहेत. त्याच्यामुळे आनंद दिघे यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा. सर हिंदी में बताइए, हो गया. हिंदी में जानना अधिवेशन आहे. अमित शाह पुण्यामध्ये आले. बघा, अमित शहा येतील किंवा अन्य कोण येतील, पुण्यात येतील, मुंबईत येतील, अन्य ठिकाणी जातील, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत, रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत. मणिपूर अजून पेटलेलंच आहे. उत्तर प्रदेशमधली कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात. हे चित्र काही चांगले नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा. काल पुण्याच्या बैठकीमध्ये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनना बोलवा. या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या तिघांच्या महाविकास आघाडीचंच सरकार येईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. धर्मवीर मूवी रिलीज की. धर्मवीर का नाम लेने का उनको कोई नैतिक अधिकार नहीं है. आनंद दिघे जी एक ईमानदार निष्ठावान शिवसैनिक रहे, हमेशा बाला साहब ठाकरे के साथ उनकी वफादारी रही. ऐसे आनंद दिघे जी का नाम लेकर कोई राजनीति करता है तो बेईमानी है. उनके नाम से सिनेमा निकालना और उनके मुंह से जो झूठ ये लोगों ने फैलाया है उनको एक सत्य का मुलामा देना ये गलत है. ऐसे सिनेमे आते हैं चले जाते हैं, ऐसे बहुत सिनेमे आए ना, बीजेपी स्पॉन्सर्ड ताशकंद फाइल, क्या कश्मीर फाइल्स, ऐसी बहुत सी फाइल्स आई और बंद हो गई. लोगों ने पैसा कमाया चला गया. सर चुनाव को नजर रखते हुए ये मूवी बनाई. ये चुनाव का ही है. ये बेईमान लोग हैं, ये बेईमान लोगों को ईमानदार आनंद दिघे जी का नाम लेने का कोई हक नहीं है. आनंद दिघे जी ने हमेशा बाला साहब ठाकरे के साथ वफादारी रखी, उनके हिंदुत्व को आगे लेके गया. बाला साहब ठाकरे और आनंद दिघे ये गुरु शिष्य की जोड़ी थी. ठीक आहे. सर अमित शाह ते आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजलं की एक गुरु आयुष्यात असायला हवा जो आमचं बोट धरून आम्हाला पुढे नेईल. ज्ञान शहाणपण, स्वाभिमान, निष्ठा, इमान याबाबत योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करेल. आणि नुसतं मार्गदर्शन नाही तर माणसांची जपणूक आणि घडवणूक करेल. हे शिवसेना प्रमुखांनी केलं. म्हणून आज आमच्यासारखे जे लोक तुमच्यासमोर उभे आहेत एका निष्ठेनं ते दिसत आहेत. महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे गुरु होते. पण त्यातून काही नासके आंबे निघाले आणि ते बाहेर गेले. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी बाळासाहेबांना गुरु म्हणून त्यांचे फोटो लावू नयेत. तो या महान गुरुचा अपमान होईल. आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या चरणी कायम मस्तक ठेवलं, एक नेते म्हणून, एक गुरु म्हणून. मी नेहमी म्हणतो असा गुरु होणे ना. झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच. महाराष्ट्र घडवला, लाखो निष्ठावंतांची फौज उभी केली, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत फुलवली, निष्ठेची मशाल दिली. आणि ती आजही ते जरी आमच्यात नसले तरी आजही आम्ही ती मशाल, ती ज्योत पेटत ठेवलेली आहे. आणि ती पेटत ठेवू हीच आमची त्यांना गुरु दक्षिणा किंवा गुरुवंदना आहे. राहुल सर, गुरुपौर्णिमा निमित्तच धर्मवीर 2 या चित्रपटाच्या टीझरचं लॉन्चिंग केलं. मात्र त्या टीझरमध्ये जे डायलॉग आहेत ते पासा राजकीय हेतूनं हे डायलॉग असल्याचं पाहायला मिळतं. बघा, आम्ही सन्मान्य आनंद दिघे यांना अधिक जास्त ओळखतो. जे आज आनंद दिघे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरत आहेत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत. पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे. आणि आनंद दिघे यांचे गुरु
आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. आनंद दिघेंच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न कराल, पण भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्वाची गोष्ट सांगितली गेली साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट कशात? त्या चित्रपटात आणि कसला चित्रपट? आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला. आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं, आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं, ते का वेगळं हिंदुत्व नव्हतं ना. आनंद दिघे ह्यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, पण टिंबे नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही. ह्या वेगळ्या चुली ज्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही. हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत, भंपक आहेत बरं का. आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा याआधी निर्माण, जसं काश्मीर फाईल असेल, ताशकंद फाईल असेल, हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. असे अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले. ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर या पिक्चरमध्ये सामन्याचा उल्लेख झाला तर तुमचा होऊ शकतो. तर काय वाटतं तुम्हाला पॉझिटिव्ह? बघा, जे खोटंच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची? मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिघे यांचा महानिर्वाण दाखवलेला आहे. आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? पण विधानसभेच्या निवडणुका आहेत, खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे, आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत. त्याच्यामुळे आनंद दिघे यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा. हिंदी में बताइए, हो गया. हिंदी में जानना अधिवेशन आहे. अमित शाह पुण्यामध्ये आले. बघा, अमित शहा येतील किंवा अन्य कोण येतील, पुण्यात येतील, मुंबईत येतील, अन्य ठिकाणी जातील, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. देशाचे गृहमंत्री आहेत. जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत, रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत. मणिपूर अजून पेटलेलंच आहे. उत्तर प्रदेशमधली कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात. हे चित्र काही चांगलं नाही. महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल. गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा. काल पुण्याच्या बैठकीमध्ये आणि माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या, प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनना बोलवा. या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, या तिघांच्या महाविकास आघाडीचंच सरकार येईल, याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. धर्मवीर का नाम लेने का उनको कोई नैतिक अधिकार नहीं है. आनंद दिघे जी एक ईमानदार निष्ठावान शिवसैनिक रहे, हमेशा बालासाहेब ठाकरे के साथ उनकी वफादारी रही. ऐसे आनंद दिघे जी का नाम लेकर कोई राजनीति करता है तो बेईमानी है. उनके नाम से सिनेमा निकालना और उनके मुंह से जो झूठ ये लोगों ने फैलाया है
उनको एक सत्य का मुलामा देना ये गलत है। ऐसे सिनेमे आते चले जाते हैं, ऐसे बहुत सिनेमे आए ना, बीजेपी स्पॉन्सर्ड, ताशकंद फाइल, क्या कश्मीर फाइल्स, ऐसी बहुत सी फाइल्स आई और बंद हो गई। लोगों ने पैसा कमाया, चला गया। सर, चुनाव को नजर रखते हुए ये मूवी बनाई, ये चुनाव का ही है। ये बेईमान लोग हैं, ये बेईमान लोगों को ईमानदार आनंद दिग्विजय जी का नाम लेने का कोई हक नहीं है। आनंद दिग्विजय जी ने हमेशा बाला साहब ठाकरे के साथ वफादारी रखी, उनके हिंदुत्व को आगे लेके गया। बाला साहब ठाकरे और आनंद दिग्विजय ये गुरु शिष्य की जोडी थी। ठीक आहे, चला. सर अमित शाह ते आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजलं की एक गुरु आयुष्यात असायला हवा।